नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. युनिक इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारे 3 विद्यार्थी अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या तिघांनाही पोलिसांनी हुडकून काढलं असून मुंबईला हाजी अली येथे ही मुलं आढळली. त्याबरोबर त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. बुधवारी सकाळी 3 विद्यार्थी शाळेत गेले. घरून शाळेसाठी निघालेले हे मुलं शाळेत पोहोचलेच नाही व घरीही न पोहोचल्याने एकच खळबळ माजली होती. हबीब नगर नंबर 2 येथे राहणाऱ्या या 11 वर्षांच्या मुलांची नावं सय्यद अबूजर, सय्यद सलीम, मोहम्मद उमर व गुलाम हुसेन अशी आहेत. मुलं घरी न पोहोचल्याने तीनही घरातून शोधाशोध सुरू झाली होती. सय्यद अबूजर, सय्यद सलीम याचे काका सय्यद जमील यांनी नागपुरी गेट पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी त्यांना हुडकलं. तिघेही मुंबईला हाजी अली येथे आढळले आहेत. मोहम्मद उमर जवळ 300 रुपये असल्याची माहिती आहे. सय्यद अबूजर याने मुंबईहून आपल्या आईला फोन केल्याने सारं पितळ उघडं पडलं. त्याच फोन कॉलवरून नागपुरी गेट पोलिसांनी फोन लावला व तारदेव पोलिसांना कळवलं. तारदेव पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलं. अशा प्रकारे ही मुलं आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात आली आहेत. तिघांचेही पालक मुंबईला मुलांना आणण्यासाठी रवाना झाले. कल वो स्कूल गए थे बच्चे 11 बजे के समय पर, तो बच्चे वहाँ पर ऑटो में उतरने के बाद वहाँ से गायब है. मतलब पूरे 24 घंटे हो चुके हैं. हम लोग भी कोशिश कर रहे हैं, पुलिस भी कोशिश कर रही है. और अभी पता चला है कि भाई बम्बई के तारदेव पुलिस स्टेशन वालों के पास में वो बच्चे अवेलेबल है. उसके पिताजी से भी बात करवाया. उनके अबूजर के जो पिताजी है उनसे बात करवाया. उसकी पिताजी की, उसके गावड़े साहब ने. कितने बच्चे थे? 3 बच्चे हैं. वो तीनों बच्चों के हुलिये भी बराबर बता रहे हैं. उनके नाम क्या क्या है? एक का नाम अबूजर है, दूसरे का नाम अमीन है, उमर बच्चे का नाम, और एक का नाम है गुलाम हुसैन लालू उर्फ लालू. ये रहने वाले कहाँ के? ये है 2 बच्चे हैं. इकबाल कॉलोनी टीचर तुम्हारे मेमन कॉलोनी के बच्चे हैं ये. और एक बच्चा है हबीब नगर नंबर 2 का सैयद सलीम, जिसका उनका बेटा है अबूजर. कौन से स्कूल के? ये है यूनिक स्कूल के. ये है 6 में है. वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतात महिलेचा मृतदेह आढळला. तर मृत महिलेसोबत आणखी 2 होत्या, त्या जखमी अवस्थेत आढळल्या. विजेच्या धक्क्याने या महिला जखमी तर एका महिलेचा मृत्यू झाला. या महिला शेतात आल्या कशा करता हा प्रश्न आहे. याचा तपास पोलीस करत आहेत. वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जयश्री गावनेर यांच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळला. या 50 वर्षीय मृत महिलेचं नाव गुंफाबाई निवृत्ती जाधव असं असून ही अकोल्याची रहिवासी आहे. मृत गुंफाबाई बरोबर आणखी 2 होत्या, त्या जखमी झाल्या आहेत. त्या शेतात कशासाठी आल्या, का आल्या याचा तपास पोलीस करत आहेत. या शिवारात तार चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यावरून या महिला तार चोरण्यासाठी आल्या असाव्या असा अंदाज पोलिसांचा आहे. शहरातील वलगाव रोड मार्गावरील नमक कारखाना जवळील नाला अर्धा अतिक्रमित झालाय. नाल्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिकांनी आपापली घरे बांधताना मोठ्या प्रमाणात पक्क अतिक्रमण केलं आणि हा नाला जो आधी 15 फुटाचा होता तो आता केवळ 8 फूटच राहिलाय. नाल्यावर बांधलेल्या या दोन्हीकडच्या अतिक्रमणामुळे तर आता या नाल्यात सुरक्षा भिंत बांधण्यासाठी जागाच उरली नसून या नाल्यावर जर सुरक्षा भिंत बांधली तर नालाच उरणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती या नाल्याची झाली असून पावसाळ्यात हा नाला नागरिकांची घरेही वाहून नेणार असे भयावह चित्र येतील आहे. मनपाचे मात्र याकडे दुर्लक्षित होत चाललंय. हे दुर्लक्ष भारी पडू शकते.
अमरावती शहरातून धावणाऱ्या काही दुचाकी वाहनांवर व काही चारचाकी वाहनांवर सिटी न्यूजचा लोगो दिसून आलाय. सिटी न्यूज हे जाहीर करते की सिटी न्यूजचे प्रतिनिधी सिटी न्यूजच्या लोगोचा वापर करीत नाहीत. सिटी न्यूजच्या प्रतिनिधींना वाहनांवर लोगो लावण्याची गरजच नाही. हा लोगो केवळ टीव्ही स्क्रीनवरच दिसतो. परंतु काही जण स्वतःची फुशारकी मिरवण्यासाठी सिटी न्यूजचा लोगो गाडीवर लावून फिरताना आढळून आले आहेत. कृपया ज्यांच्या गाडीवर असे लोगो असतील त्यांना सिटी न्यूजचा प्रतिनिधी समजू नये. सिटी न्यूज सदर तक्रार पोलिसातही देत आहेत. सक्कर 7 मार्गावर 2 मजली इमारत आहे. ही इमारत अत्यंत जीर्ण झालेली आहे. पावसाळ्यात या इमारतीच्या पडण्याची शक्यता वाढली आहे. या इमारतीखाली पंक्चर दुरुस्ती व तत्सम छोटे दुकानदार दुकानं लावून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. या दुकानदारांकडे नागरिकांची गर्दी असते. अशा परिस्थितीत ही इमारत पडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या इमारती धोकादायक ठरत आहेत. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. अमरावती जिल्हा ग्रामपंचायत संगणक परिचालक संघाने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. आपल्या विविध मागण्यांसाठी परिचालक संघाने मोर्चा काढून थकीत मानधन, कामावरून कमी केलेल्या परिचालकांना पुन्हा कामावर घ्यावं, 15,000 रुपये मानधन द्यावं आदी मागण्या केल्या आहेत. राज्यात 2011 पासून ई पंचायत प्रकल्पांतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये संग्राम प्रकल्प कार्यरत आहे. या ई पंचायत प्रकल्पामुळे महाराष्ट्र शासनाला सलग 3 वेळा केंद्र शासनाचा ई पंचायत सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. या पुरस्काराचं श्रेय हे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व संगणक परिचालकाचं आहे. असं असताना राज्य शासनाने सदर प्रकल्प अंमलबजावणीची यंत्रणा म्हणून महा ऑनलाईन या कंपनीची नियुक्ती केली. या कंपनीच्या हेकेखोरपणामुळे राज्यात ई पंचायत प्रकल्प पूर्णपणे बारगळलाय. कंपनीच्या अपारदर्शकता, अनियमिततेला संगणक परिचालकाचा बळी जात आहे. तेव्हा ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांना जिल्हा परिषदेची शासकीय ऑर्डर देऊन शासन सेवेत समाविष्ट करून घ्यावं, मासिक मानधन 15,000 रुपये देण्यात यावं, कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावं, थकीत मानधन येत्या 2 दिवसात पूर्ण द्यावं आदी मागण्या अमरावती जिल्हा ग्रामपंचायत संगणक परिचालक संघाने केल्या आहेत. विभागीय स्तरावरील संगणक परिचालक या मोर्चामध्ये सहभागी होते. मागील 4 वर्षापासून आम्ही या संघटनेत या कंपनीमध्ये काम करत आहे आणि आमच्या कामामुळे आज महाराष्ट्र सरकार देश पातळीवर 1 नंबरमध्ये आहे. हे ऑनलाईन कामामध्ये जे काही ऑनलाईन काम सुरू केलेले आहे ग्रामपंचायत पातळीवर त्याचा एक भाग आम्ही आहोत. तरी सुद्धा कंपनीने आमच्यासोबत जो अन्याय केलेला आहे आणि या कंपनीला या भ्रष्ट सरकारने जी साथ दिलेली आहे त्यामुळे आज आमचे पोट उघड्यावर पडलेले आहेत. आज आम्हाला पेमेंट होत नाही, 5-5, 6-6 महिने पगार होत नाही. आज अशी पाळी आहे की आमच्यातले काही आमचे सहकारी आज आत्महत्या करीत आहेत. आज आमच्या इथे बुलढाणा जिल्ह्यातील एका आमच्या सहकार्याने आत्महत्या केलेली आहे. या कंपनीच्या ज्याच्याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली आहे. उत्तम भाऊ सोनोई असं त्यांचं नाव. मागील 6 महिन्यापासून पगार झालेले नव्हते आणि अशातच घरातली परिस्थिती अतिशय बेताची असल्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली. आणि ही वेळ आमच्या प्रत्येक सहकार्यावर एक दिवस येणार आहे, ती केवळ आणि केवळ सरकारमुळे. कारण सरकार मागील 4 वर्षापासून आमची अजूनही पगारवाढ करू शकलेली नाही. आमची मागणी, प्रमुख मागणी आहे, आम्हाला शासन सेवेत घेण्यात यावं. ही आमची सर्वात महत्वाची आणि प्रमुख मागणी आहे. शासन सेवेत घेण्यात यावं, जिल्हा परिषदला वर्ग करण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यानंतर कमीत कमी जे 6वं 7वं वेतन लागू होत आहे, बाकी कर्मचाऱ्यांचे 40-40, 50-50 हजारांनी पगार वाढ होत आहे. आणि अशा स्थितीत केवळ आणि केवळ 4,500वर आम्ही आमचे कसे पोट भरावेत. आमची दुसरी मागणी जी आहे ती आहे आमचे पगार कमीत कमी 15,000 रुपये करण्यात यावे. अशा आमच्या ह्या प्रमुख मागण्या आहेत. कुठंतरी आयुक्तांनी ही गोष्ट विचारात घेऊन अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनात आमचा मुद्दा हा इथे मांडावा अशी आमची अपेक्षा आहे. नाहीतर आम्ही यापुढे अतिशय उग्र स्वरूपाचा
आंदोलनाचा इशारा सरकारला देत आहोत, कारण 4,500 मध्ये आमचे पोट भरू शकत नाही. आम्ही आमच्या परिवाराला 2 वेळची भाकर चटणी सुद्धा देऊ शकत नाही आहे. आणि आम्हाला या आंदोलनातून सरकारला हेच सांगायचं आहे की इथे आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या. आचार्य 1008 श्री पूज्य शुभचंद्रजी महाराज साहेबांचे आज्ञानुवर्ती उपाध्यक्ष प्रवर श्री पार्श्वचंद्राजी महाराज साहेब, प्रवचन प्रभावक पूज्य पदमचंद्राजी महाराज साहेब आदी ठाणा 7 यांचा चातुर्मास होतोय. जैन स्थानक भवन बडनेरा रोड येथे होणाऱ्या चातुर्मास प्रवेश व महामांगलिक कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यंदा विधिवत चातुर्मास प्रवेश उत्सव 25 जुलै रोजी जैन स्थानक भवन बडनेरा येथे होतोय. उपाध्याय श्री पार्श्वचंद्राजी महाराज साहेब, प्रवचन प्रभावक डॉक्टर श्री पद्मचंद्राजी महाराज साहेब आदी ठाणा 7 यांचा चातुर्मास प्रवेश व महामांगलिक कार्यक्रमाविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आज जैन समाज का ही नहीं, अमरावती नगरी का अहोभाग्य है कि हमें 62 साल बाद में जो संत यहाँ पधार रहे हैं, जिनका दीक्षा प्राय 56 साल का है, उनका चातुर्मास अमरावती नगरी को मिला है और हमें उसका ज़्यादा से ज़्यादा आनंद, यानी चातुर्मास काल में ज़्यादा से ज़्यादा उसका लाभ लेना है. संतों का प्रवेश 25 तारीख को सुबह अंबापेट से 6:45 बजे उनका विहार होगा और बडनेरा रोड स्थानक में 7:30 बजे प्रवेश होगा. 7 संतों का चातुर्मास है और दैनिक कार्यक्रम सुबह 9 बजे से 10 बजे तक इनका प्रवचन रहेगा. दोपहर में धर्म चर्चा होंगी 2:30 से 3:30 और शाम को यानी 8 से 9 बजे तक ज्ञान चर्चा होंगी. अमरावती शहर में हमारे गुरु महाराज श्री पार्श्वनाथ जी महाराज और उनके शिष्य अमरावती में आगे विधिवत जो इनका चातुर्मास का प्रवेश है वो 25 तारीख को सुबह 6:45 बजे अंबापेट स्थानक से विहार करके 7:45 को यहाँ पे बडनेरा रोड स्थानक में पहुँचेंगे. तत्पश्चात प्रबोधन करेंगे महाराज साहब और एक महामांगलिक जो हमारे इसमें बहुत बड़ा उत्सव माना जाता है, बहुत बड़ा मंत्र होता है, जो सभी ने ग्रहण करना चाहिए. उससे काफ़ी मंगल होते हैं ऐसा मानना है हमारे धर्म में. और हमारा जैन धर्म एक आचरण सिखाता है. धर्म न होकर एक आचरण व्यवस्था एक लाइफ स्टाइल है. उस लाइफ स्टाइल को हमारे महाराज श्री के मुख से 4 माह तक आपको लगातार कि कैसे जिया जाए. सुखी तो सब होते हैं लेकिन आत्म सुख क्या होता है इस प्रवचन द्वारा यहाँ पर समझाया जाएगा. सुबह 9 से 10 के बीच में रोजाना यहाँ पे प्रवचन, और ये प्रवचन सभी समाज के लिए, सभी वर्ग के लिए है, सिर्फ जैन समाज के लिए नहीं, सभी लोग इसका लाभ ले सकते हैं. तत्पश्चात दोपहर में यदि कोई आपको शंका समाधान हो तो उसके लिए धर्म चर्चा, और शाम को रात को 8 से 9 के बीच में भी धार्मिक चर्चा का आयोजन किया. 4 महीने लगातार महाराज साहब का सत्संग यहाँ पे रहेगा. सभी अमरावती वासियों से मेरा निवेदन है कि इस महापर्व में, इस महा उत्सव में सहभागी हुए और अपने जीवन को कैसे जिया जाए यह सफल बना. इसी उद्देश्य के लिए यहाँ पर हमने काफ़ी प्रयत्न के बाद हमारे आचार्य श्री का हमको यह सौभाग्य प्राप्त हुआ है. तो सभी से निवेदन है कृपया इसका लाभ लें. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पहिल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्यासाठी शेतकरी पुन्हा चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. बुधवारी रात्री मुसळधार पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने शेतकरी कामाला लागले आहेत. पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून शेतकऱ्यांनी लगबगीने शेतीची कामं हाती घेतली आहेत. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला आहे. दिवसातही शेतकरी कामाला लागले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस दडी मारून बसला होता. त्यामुळे चिंतातूर होऊन शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. पावसाच्या आगमनात दीर्घ अवधी गेल्याने मात्र अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. 18 तारखेपासून महाराष्ट्रासह संपूर्ण विदर्भात पावसाने दमदार सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी सुखावला आणि शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा का होईना आपली शेती पेरली, शेतीमध्ये बियाणं पेरलं. मात्र सतत 4 दिवस असलेल्या संततधार पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने बियाणे पेरले ते बियाणे पूर्णपणे शेतातच दडपून गेले, त्यामुळे निघाले नाही. काही प्रमाणात शेतकऱ्यांचे बियाणे उगवले, मात्र तब्बल 30 दिवस पावसाने जोरदार दडी मारल्यामुळे शेतकरी मोठा दुखावला आणि शेतकऱ्यावर आता उभं ठाकलं ते दुबार पेरणीचं संकट. आपण पाहिलं की आता शेतकऱ्यांनी शेतामध्ये दुबार पेरणीला सुरुवात केलेली आहे. आज जरी दमदार पाऊस आला असला, मात्र हा जर पाऊस कदाचित 10 दिवस अगोदर आला असता तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं नसतं.
त्यात तशातच तिवसा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी गेल्या एका महिन्यामध्ये आत्महत्या केल्या. एकीकडे विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना, पावसाळी अधिवेशन सुरू असताना विरोधकांनी गदारोळ घातला. मुख्यमंत्र्यांना मागणी केली की शेतकऱ्यांचं पूर्णपणे कर्जबाजारी, शेतकऱ्यांचं कर्ज मोकळं करा. मात्र सरकार कुठलंही कर्ज माफ करण्याच्या तयारीमध्ये आपल्याला दिसत नाही. आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली फक्त हेक्टरी 1500 रुपये मदत देऊ. हे मदत तुटपुंजी असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. संपूर्ण कर्जमाफी करायला मुख्यमंत्री नकार देत आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की शेतकऱ्यांसाठी विहित योजना राबवू, जलसिंचन योजना असो किंवा आणखी शेतीपूरक योजना राबवू. मात्र ज्या योजना त्या खऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतच नाही, हे धाक वास्तव आहे. आपण पाहिलं की तिवसा तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना विहिरी पाहिजे होत्या त्या शेतकऱ्यांना विहिरी मिळाल्या नाही. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी पूर्णपणे बांधल्या त्या शेतकऱ्यांना विहिरी मिळाल्या. कुठेतरी सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या शेतकऱ्यांना खरोखर गरज आहे, ज्या शेतकऱ्यांना त्या योजनेची गरज आहे त्यापर्यंत ती पोहोचली पाहिजे आणि ती योजना केव्हा पोहोचन हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कॅमेरा पर्सन महेशसह मी स्वप्नील उमप, सिटी न्यूज तिवसा. गडगडेश्वराचा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित होता. या रस्त्यावर खड्डेच खड्डे होते. एकदाचा या रस्त्याच्या बांधकामासाठी मुहूर्त निघालाय, मात्र कासवाच्या गतीने हे काम सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. गडगडेश्वर मंदिर परिसरातील रस्त्याचं बांधकाम करण्यात येत आहे, परंतु हे काम कासवाच्या गतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. बांधकामाचं साहित्य रस्त्यावर पडलंय. गिट्टीचे ढीग रस्त्यावर आहेत. ही गिट्टी रस्त्यावर पसरते, त्यामुळे वाहन चालकांना व पादचाऱ्यांनाही गैरसोय होते. तेव्हा हा रस्ता ताबडतोब दुरुस्त व्हावा अशी मागणी परिसरवासियांची आहे. चांदूर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयातील अव्यवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. साध्या रक्त चाचणीसाठी नागरिकांना तासनतास ताटकळत राहावं लागतं. अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने ही समस्या आहे. विद्यार्थ्यांनाही शाळेच्या ओळखपत्रावर रक्तगट आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही सकाळी 8 वाजेपासून गर्दी असते. मात्र क्षुल्लक कामासाठी तासनतास सर्वांनाच ताटकळावं लागतं. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. शुक्रवारी येऊन वापस गेलो. हे रक्तगटसाठी हे म्हणे आम्ही आता करत नाही बा, 4 वाजले तुम्ही वापस जा. आम्ही आजही 8 वाजतापासून येतो. 10 वाजता डॉक्टर घेऊन राहिले. करत नाही 4 वाजता आता म्हणे करत नाही म्हणे. ते 20 लेकरं बाबा तयार केले. तळेगाव ठाकूर येथे पिंगळाई नदीच्या पुराने जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. पिंगळाई नदीचं पात्र भरल्याने पाणी गावात शिरलं व गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या नाकातोंडात पाणी गेलं. अजीज खा पठाण यांच्या 3 म्हशी व गजानन भीमरावजी बांते यांच्या गायीच्या 2 पाडसांचा पुराने मृत्यू झाला. जनावरे बांधलेली असल्याने त्यांना स्वतःचा बचावही करता आला नाही. पिंगळाई नदीच्या पात्राचं खोलीकरण करण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची नागरिकांची मागणी होती. मात्र ही मागणी पूर्ण झाली नाही. पात्र लहान असल्याने गाव जलमय झालं, त्यामुळे नुकसान झालं व जनावरं मृत्युमुखी पडली ती निराळीच. या गावाच्या याच्यामध्ये जवळपास बऱ्याच दिवसापासून या नदीमध्ये खोलीकरण झालेलं नाही, त्याचं रुंदीकरण नाही. बऱ्याच दिवसापूर्वी इथे बांध टाकलेला होता, त्या बांधावरची माती पण वाहून गेलेली आहे. प्रशासन आणि शासन सुसज्ज नसल्यामुळे आणि परिसरातील ग्रामपंचायतचं आणि सरपंच उपसरपंचांचं थोडंसं यापूर्वीही असणारी ग्रामपंचायत आणि याच्यानंतर येणाऱ्या ग्रामपंचायतीचं काही लक्ष नाही. आणि त्याचबरोबर इथे या पात्रामध्ये नदी पात्राचं अजूनही खोलीकरण झालेलं नाही. इथे बेशरमची झाडं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. नदींचा प्रवाह हा कुठेही कोणत्या दिशेने जातो आहे कधीच लक्षात येत नाही. त्याचा प्रवाह बऱ्याच ठिकाणाहून वाढलेला आहे. अलीकडेच पाहता कालच्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी बऱ्याच पशूंचं आणि तसंच आर्थिक नुकसान सुद्धा पाहायला मिळते. इथेच या बांधाला म्हणजे जो बांध जवळपास बऱ्याच वर्षापूर्वी इथे टाकलेला होता, मातीचा त्या ठिकाणी बराच असा उंच असा भाग केलेला होता. तो भाग कालच्या अचानक आलेल्या पावसामुळे अक्षरशः तिथून म्हणजे त्याचं वळण नदीने दुसरीकडे घेतलं आणि इथेच तळेगाव ठाकूर इथे राहणाऱ्या बऱ्याच नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलं. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय.
काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. गुरुवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस. शुक्रवार कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सेक्टर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.